विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. केमिस्ट्रीचा पेपर, फिजिक्सचा पेपर एवढा अवघड केला होता बऱ्याच मुलांना. मग अशा वेळेस केमिस्ट्रीचा पेपर झालाय. आता प्रश्न एकच आहे, तो पेपर सोपा होता, अवघड होता? किती अटेम्प्ट केला? किती मार्काचे प्रश्न चुकीचे होते? कुठं पेपर फुटला? आणि कुठं आता मला सिम्पॅथी मिळते, की चला सगळ्यांनाच पेपर अवघड गेलाय, मी एकटा नाही. पण असं काही घडलंच नाहीये. तुम्हाला पण माहिती आहे, पेपर तो झालेला आहे. या विषयावर चर्चा करायचीच नाहीये. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. पहिली गोष्ट म्हणजे याच्या अगोदर बघितला का व्हिडिओ? टार्गेट दिलेलं आहे. आपल्याकडे एकच दिवस आहे. हा व्हिडिओ तुम्ही आता बघताय ना, म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनात थोडंफार धाकधूक होती. आता माझ्यावर विश्वास ठेवा. बाळांनो, आज संध्याकाळपर्यंत मला काय हवंय तुमच्याकडून ते लक्षात घ्या आणि तुम्ही माझं ते ऐकून ते कंप्लीट करून द्यायचंय मला, लक्षात घ्या. आत्ता सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, मला सगळे थेरम्स पहिला कंप्लीट करून द्या. ह्याच्या अगोदर पण बोललोय मी. पण हे मी टार्गेट देतोय. हे आजचं टार्गेट 1 आहे म्हणूया आपण. ठीक आहे. पहिलं टार्गेट. मला 2-3 तासाचा वेळ देतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह 3-4 थेरम आहेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सुद्धा आहे, साइन रूल, कोसाइन रूल आहे. त्याच्यानंतर वेक्टर मध्ये खूप आहे, बरोबर? इंटिग्रेशन आणि मला माहिती आहे ते सगळं केलं तरी 20 मार्काची तयारी होते रे बाळांनो 3 तासात. पहिल्यांदा हे टार्गेट कंप्लीट करा. मग तुम्ही म्हणाल, "सर कसं करू?" तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, एक तर स्वतः अगोदर केलं असेल तर तेच रिवाईज करायचंय. बाकी कुणाला इव्हन माझेही जुने व्हिडिओ बघू नका. पण कधी केलं नसेल आणि करायचं असेल, तर आपल्या चॅनलची प्लेलिस्ट त्याच्यावर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये डेडिकेटली व्हिडिओ आहेत साइन रूल, कोसाइन रूलचे. ओके. त्याच्यानंतर वेक्टर पहिले 4-5 व्हिडिओमध्ये इम्पोर्टंट थेरम अतिशय सोप्या भाषेत घेतलेले आहेत. अतिशय सोप्या भाषेत लक्षात घ्या. सिंपल एकदम 10 मिनिटं वेळ द्या तरी होईल. पण हे कुणासाठी सांगतोय? केलं नसेल तर. अगोदर केलं असेल तर नोट्स असतील. पण जर ती चूक केली असेल ना, तर ती परत चूक करू नका. हा व्हिडिओ बघत असताना पण मी जेव्हा माझे ते व्हिडिओ बघत असाल तुम्ही, तेव्हा काय करणार आहे तुम्ही लक्षात घ्या. पुन्हा लिहून काढणार आहे. लिहून, लिहून, लिहून काढायचंय. हे जेव्हा मला कळालं इंजिनिअरिंगच्या 3rd सेमेस्टरला, 4th सेमेस्टरला तेव्हापासून माझं लाईफ चेंज झालं. लिखाणाची प्रॅक्टिस केली पाहिजे. नाहीतर मी बेडवर आडवा होऊन पहिला मी अभ्यास करायचो. लक्षात घ्या. पुस्तक ठेवायचंय, पानं पलटायची. मॅथ्सचा पण अभ्यास. असं कोण करतंय व्हय? मी केलंय चुकीचं म्हणून नुकसान झालंय, पण तुम्ही तुम्ही करायचं नाही. मग तो विषय केमिस्ट्रीचा बाजूला. टार्गेट थेरम पहिलं टार्गेट कंप्लीट केल्याशिवाय ब्रेक घ्यायचाच नाही हे लक्षात घ्या. ऐकणार ना माझं? पेपर मगच सोपा जातोय लक्षात घ्या. तुम्ही एवढं कष्ट घेताय तुमचं नेहमी मी कौतुकच करतोय कारण बघतोय मी. ऑफलाईनच्या कुठल्या मुलाची हिम्मतच नाही होणार हा विषय काढायची कारण त्यांना माहिती आहे फटके बसतील म्हणून. पेपर झालाय ना झालाय आता. आता मॅथ्सवर फोकस तेही थेरम. मी दुसरा व्हिडिओ बरोबर 2-3 तासांनी अपलोड करेन बरं का आणि त्यात मी नेक्स्ट टार्गेट देणार आहे. आणि काही टिपिकल पॉइंट आहेत रे. ठरलेले प्रश्न आहेत. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू व्हेरियन्सचा प्रश्न येतो. मग असा एक व्हिडिओ मी नेक्स्ट देतो बरं का तुम्हाला. म्हणजे तुम्ही टॉपिक वाईज जावा. ओके. मी तुम्हाला गंमत सांगू का? हे तर टार्गेट आहेच रे. पुढचे टार्गेट कसे आहेत माहिती आहे का? तुम्ही जर असं केलं ना, वेक्टर, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि लाईन प्लेन हे 2 बघितलाय तुम्ही व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे. हे 32 मार्काला आहे. मॅट्रिक्स लॉजिक एकत्र करा 14 मार्काला लक्षात घ्या. मग असं सोपा आहे. मॅथ्सचा पेपर तर सगळ्यात सोपा असतो. आणि बरं झालं फिजिक्स थोडासा टफ होता रे. त्यामुळे केमिस्ट्री, मॅथ्स पुढचं सी सगळं सोपं जाणार आहे. आणि सी-ई-टीसाठी क्रॅश कोर्सला भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळतोय बरं का लक्षात घ्या. तुमचे त्याबद्दल पण आभार मानायचे आपल्या ॲपवरती क्रॅश कोर्सचे व्हिडिओज, डेमो लेक्चर्स अपलोडेड आहेत. फुल पोर्शन तिथे झालेला आहे. ग्रीन केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ नवीन टॉपिक जो ॲड केलाय तो एक राहिलाय माझ्याकडून आणि फिजिक्समध्ये पर्सेंटेज एरर तो एक पॉइंट राहिला. बाकी सगळं अपलोडेड आहे. मग आम्ही काय नवीन प्रोव्हाईड करणार आहे? तर तुम्हाला सांगतो आम्ही काय करणार आहे, की तुम्हाला रोज सुरुवातीला तो सीएसचा पेपर होईपर्यंत म्हणूया आपण किंवा मी तुम्हाला सांगू का सुरुवातीला 2-2, 3-3, 2-2 डेली टॉपिकचं टार्गेट असणार आहे. पण मी तुम्हाला वेगळे व्हिडिओज प्रोव्हाईड करणार आहे. मी कन्सेप्ट वाईज जाणार आहे. कन्सेप्ट वाईज म्हणजे फुल वन शॉट लेक्चर आहे तुमच्याकडं. पण टिपिकल म्हणजे मी सांगू का मोमेंट ऑफ इनर्शियाचं घ्यायचंय. रॉडचे फक्त प्रॉब्लेम वेगळे घ्यायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग डिस्कचे प्रॉब्लेम वेगळे घ्यायचे. रोलिंग मोशनचं वेगळं घ्यायचं. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये मास डिपॉझिटेड शॉर्टकट्स आहेत ते वेगळे घ्यायचे. कोहलॉर्स लॉ तेवढाच वेगळा घ्यायचा. म्हणजे इतकं बेस्ट होणार आहे, इतकी बेस्ट होणार आहे लक्षात घ्या. पाहिजे ते तेवढंच मिळतंय. नाहीतर मी स्वतःहून बघतो. मी आता काही चांगल्या चॅनलला फॉलो करतो ना, वन शॉट लेक्चर असतं ना, तर त्यालाच वेळ लागतो, की मला जो पाहिजे पॉइंट तो कुठे आहे? ओके. पण मला जर तोच पॉइंट मिळाला तर हे सगळ्यात बेस्ट ठरणार आहे आणि
आपल्या क्रॅश कोर्सची ॲड करतोय थोडक्यात म्हणूया आपण. खूप टेस्ट होणार आहेत. एक रविवार पहिला लॉन्च झाल्यापासून एक रविवार झाला, की त्याच्या पुढच्या रविवारपासून ना फुल लेंथ टेस्ट 200 मार्काची. दर रविवारी 200 मार्क. म्हणजे फुल तुमचं सांगू का लक्षात घ्या आणि सगळ्यात शेवटी शेवटचे 10 दिवस तर अल्टरनेट डे फुल लेंथ टेस्ट. ओके. मग सगळं बेस्टच आहे. आपल्याला थेरम्स करायचे आहेत. ऑल द बेस्ट.